मॉडेलवरनं घेतली आहे। राज्यघटनेमध्ये सर्व तरतुदी अत्यंत व्यवस्थित लिहिलेल्या आहेत, परंतु प्रत्येक देशामध्ये ज्या काही प्रथा परंपरा उत्क्रांत व्हाव्या लागतात त्या आपल्याकडे उत्क्रांत होत नसल्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण होतात। आता उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये एखादी व्यक्ती स्पीकर झाली की ती राजीनामा देते पक्षाचा आणि अंपायर म्हणून काम करते। आपल्याकडचा कुठलाही स्पीकर हा राजीनामा देत नाही, तो पक्षाचाच मेंबर राहतो आणि त्यामुळे तो पक्षाच्या बाजूने निकाल देतो, तो अंपायर होऊ शकत नाही। आता इथे काय होत आहे तर तिथे गव्हर्नरचा मुख्य प्रश्न आहे की कोणाला बोलवायचं। 164 कलमाखाली एका वाक्यात लिहिलेलं आहे, द चीफ मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर। तो कसा करायचा याच्यावर काही बोललेलं नाही। तिथे प्रथा परंपरा निर्माण व्हायला पाहिजे जे आपल्याकडे अजून तरी नीट झालेल्या नाहीत। आता ज्यावेळी शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती होते त्यावेळी ते लार्जेस्ट सिंगल पार्टीला बोलवायचे तोपर्यंत, म्हणजे त्यामुळे त्यांनी वाजपेयींना 161 लोक असताना बोलवलं पण दिवस टिकलं, पडलं ते सरकार, कारण बहुमत नव्हतं त्यांना। त्याच्यानंतर KR नारायणन जे प्रेसिडेंट झाले त्यांनी सांगितलं हे बरोबर नाही आहे, याच्यात अस्थिरता निर्माण होते आणि त्यामुळे ज्या पक्षाला किंवा ज्या गटाला बहुमत आहे अशाच्या नेत्याला मी बोलवणार आहे आणि ते बहुमत आहे की नाही ते आधी मला रिटन पत्र देऊन सगळ्यांनी सांगायचं आणि मग त्याची अपॉइंटमेंट झाली पंतप्रधान म्हणून की त्यांनी पुन्हा सिद्ध करायचं की माझ्याकडे बहुमत आहे। जी पद्धत संसदेत पाळली जाते तीच राज्यांनी पाळावी अशी अपेक्षा आहे राज्यघटनेची। आणि त्यामुळे गव्हर्नरनी आत्ता एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं तर फारच चांगलं आहे, पण नाही मिळालं तर त्यांच्या सगळ्या गटांची पत्र घेऊन ज्याला 145 वर जो पोहोचतोय त्याच्या नेत्याला बोलवायचं आणि हेच सांगायचं की 8 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये तुमचं बहुमत हे विधानसभेमध्ये सिद्ध व्हायला पाहिजे। हा आत्ताचा प्रोसिजर आहे। राष्ट्रपती राजवट लागू शकतो का जर 26 तारखेपर्यंत हे झालं? आता काही मी राजकारणात अजिबात जात नाही, पण घटनेप्रमाणे सांगतो की 170 कलमाखाली 5 वर्षाची सभेची ती संपली की विधानसभा ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होते, त्याचं अस्तित्व संपतं। त्यामुळे ते 26 तारखेला संपणार आहे। नवीन विधानसभा जी आहे ती तयार होईल, परंतु असलेली विधानसभा आणि मुख्यमंत्री जे ते वाढवता येत नाही, ते फक्त राष्ट्रीय आणीबाणी असेल तर ती मुदत वाढवता येते, तशी नाही आहे आता। त्यामुळे ती मुदत संपली, हे सरकार संपलं। मग आता ही जी नवीन विधानसभा तयार झालेली आहे याचा नेता 2 दिवसामध्ये तुम्हाला निवडावा लागेल 26 तारखेच्या आत, म्हणजे त्याला गव्हर्नर बोलवतील। नेता निवडला गेला नाही किंवा बहुमत कोणालाच नाही अशी जर का परिस्थिती आली तर मग 356 कलमाखाली द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या कारणास्तव राष्ट्रपती राजवट लादली जाईल। म्हणजे राज्यपाल तशी रेकमेंडेशन करतील आणि राष्ट्रपती राजवट लाद। एक फक्त क्लिअर करतो की जो लोकांमध्ये आतापर्यंत लोकांनी विचारलं त्यात गैरसमज आहे की राष्ट्रपती राजवट लादली की ती 6 महिन्याकरता राहते, 2 महिन्याच्या आत त्याला रॅटिफिकेशन लागतं पार्लमेंटचं। 6 महिन्याकरता राहते असं नाहीये, ती तात्पुरती योजना केलेली आहे। किंबहुना ते कलम वापरूच नाही असं आंबेडकर म्हणाले होते, इट शुड रिमेन अ डेड लेटर, पण तसं प्रत्यक्षात झालं नाहीये। 125 वेळा आतापर्यंत राष्ट्रपती राजवट जास्त वेळा झाल्या आहेत भारतात गेल्या 75 वर्षात। जर का यांचं बहुमत झालं आणि त्या नेत्यांनी जर का अशी पत्र दिली तर राज्यपाल मग राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाते आणि त्या नेत्याला बोलवलं जातं। म्हणजे ते 10 दिवसात येऊ शकेल, 15 दिवसात येऊ शकेल। नाही 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 नाही, ती केव्हा होतं, मुदत संपलेली नसेल जर का त्याच्या आधी त्यांनी राजीनामा दिला तर ते सांगतात की ठीक आहे पुढचा चीफ मिनिस्टर येईपर्यंत तुम्ही मुदत संपेपर्यंत काळजीवाहू सरकार असेल, म्हणजे तात्पुरतं राहा। आत्ताच्या परिस्थितीत नाही तसं करता येत। राष्ट्रपती राजवट हा शब्द मुळात राज्यघटनेत वापरलेला नाहीये, फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी असा वापरलाय। राष्ट्रपती राजवट याचा अर्थ राष्ट्रपतींची राजवट जर का आली तर गव्हर्नर आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर जी ती प्रेसिडेंटकडे जाते, जी विधानसभेची कायदा करण्याची पॉवर आहे ती पार्लमेंटकडे जाते, पण हायकोर्टावर काहीही परिणाम होत नाही आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांवर कुठलाही परिणाम होत नाही। थोडक्यात जे राज्य चालतं ती सगळी प्रक्रिया जी आहे ती राज्याकडनं तात्पुरती केंद्र सरकारकडे घेतली जाते। म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट जाऊन तिथे युनिटरी गव्हर्नमेंट तात्पुरतं येतं, ही तात्पुरती योजना आहे। आजारी पडलं जसं औषध देतात तशी ही योजना आहे। आता राज्यपाल किती
दबावाला बळी पडतात याच्यावर सगळं अवलंबून आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मी राजकारणात जात नाही, परंतु राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडनं होते, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार होते. ते किती वेळ राहतात, तर ते प्रेसिडेंटच्या प्लेजरपर्यंत राहतात. म्हणजे ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर. तेव्हा गव्हर्नरला नेमणं आणि काढणं दोन्ही पंतप्रधानांच्या हातात असतं. त्यामुळे सगळे गव्हर्नर इंदिरा गांधींच्या काळापासून मोदींपर्यंत केंद्र सरकारचे नोकर असल्यासारखे वागतात. आणि हे माझं वाक्य नाही आहे, हे सुप्रीम कोर्टाचं वाक्य आहे. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे गव्हर्नरला, यू आर नॉट अन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, यू आर द हेड ऑफ दॅट स्टेट. आणि त्यामुळे तुम्ही 159 कलमाखाली जी शपथ घेतली आहेत की घटनेप्रमाणे वागीन, त्या राज्याच्या जनतेच्या कल्याणाला वाहून येईल, त्याप्रमाणे वागा, नोकर नाही आहात तुम्ही. तर आता एवढं मोठं चारित्र्य घेऊन जर का एखादा गव्हर्नर आला तर भारताच्या लोकशाहीला चांगले दिवस आहेत. पण आता याच्या आधीचे जे होते ते 10 उदाहरणं मला देता येतील की ते घटनेप्रमाणे वागले नाहीत. कोश्यारी 10 उदाहरणं देता येतील. असं जर का झालं तर आपण अधोगतीला मागे चाललोय. लोकशाहीची प्रगती व्हायच्या ऐवजी अधोगती चालली. जरी मविया म्हणा किंवा महायुती म्हणा, या तीन पक्षांचं 145 प्लस काउंट आहे, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून एखादी विशिष्ट वेगळा पक्ष आहे. तर अशा वेळी जे एकत्र मित्र पक्ष सांगतात 145 आकडा आहेत, त्यांना बोलवणं अपेक्षित आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी का? निर्विवाद ज्यांचे 145ला टेकलेले आहेत, ज्यांचं एकमत आहे, ज्यांचा नेता निवडला गेलेला आहे, त्यांना निर्विवाद बोलवायला पाहिजे. सिंगल लार्जेस्ट पार्टी हा कॉन्सेप्टच मुळी पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये नाही आहे. त्यामुळे ती तात्पुरती राजकीय फायद्याकरता वापरली गेली आहे आजपर्यंत. परंतु तशा तऱ्हेचं ॲक्शन गव्हर्नरने घेणं अपेक्षित नाही. जरी अशा वेळी राज्यपालांनी तुम्ही म्हणता तसं की 1-2 मतं किंवा उमेदवार असतील कोणालाही बोलवू शकतात, तर सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवलं तर ज्यांचं बहुमत आहे 145 प्लस ते कोर्टात जाऊ शकतात का आणि त्याचा फायदा होऊ शकतो का? एक लक्षात घ्या की सर्व गोष्टींकरता सुप्रीम कोर्टात जिथे जिथे राज्यघटनेचं उल्लंघन होईल, म्हणजे राष्ट्रपती राजवट चुकीची लावली तरी सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल, चुकीच्या माणसाला बोलवलं तरी सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल. पण मला सुप्रीम कोर्टाबद्दल पूर्ण आदर मनात ठेवून सांगतो की जर का त्याला 2-2.5 वर्ष लागणार असतील निर्णय यायला, तर काय उपयोग आहे सुप्रीम कोर्टाकडे जाऊन? तोपर्यंत सगळं स्थिरस्थावर होईल ना इथे. शेवट काही गोष्टी मॅनेज करणं, इंडिपेंडन्सना खरेदी विक्री करणं, हे काही नवीन नाही आहे भारताच्या राजकारणामध्ये. त्यामुळे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की भारतातल्या जनतेला स्पीकरवर विश्वास नाही, राज्यपालांवर विश्वास नाही, इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही आणि आता सुप्रीम कोर्टावरही विश्वास नाही. ही अत्यंत निराशाजनक गोष्ट आहे. काय अंदाज दिसतोय तुम्हाला? तुमचं नजर आणण्यामध्ये काय म्हणते, काय निरीक्षण? कसं आहे, आपल्याकडे केंद्र सरकार काय किंवा राज्य सरकार काय, संसदीय लोकशाही आहे. आणि ही संसदीय लोकशाही आपण इंग्लंडमधल्या वेस्टमिन्स्टर मॉडेलवरनं घेतली आहे. राज्यघटनेमध्ये सर्व तरतुदी अत्यंत व्यवस्थित लिहिलेल्या आहेत, परंतु प्रत्येक देशामध्ये ज्या काही प्रथा परंपरा उत्क्रांत व्हाव्या लागतात त्या आपल्याकडे उत्क्रांत होत नसल्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण होतात. आता उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये एखादी व्यक्ती स्पीकर झाली की ती राजीनामा देते पक्षाचा आणि अंपायर म्हणून काम करते. आपल्याकडचा कुठलाही स्पीकर हा राजीनामा देत नाही, तो पक्षाचाच मेंबर राहतो आणि त्यामुळे तो पक्षाच्या बाजूने निकाल देतो, तो अंपायर होऊ शकत नाही. आता इथे काय होत आहे, तर तिथे गव्हर्नरचा मुख्य प्रश्न आहे की कोणाला बोलवायचं. 164 कलमाखाली एका वाक्यात लिहिलेलं आहे, द चीफ मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर. तो कसा करायचा याच्यावर काही बोललेलं नाही. तिथे प्रथा परंपरा निर्माण व्हायला पाहिजे जे आपल्याकडे अजून तरी नीट झालेल्या नाहीत. आता ज्यावेळी शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती होते त्यावेळी ते लार्जेस्ट सिंगल पार्टीला बोलवायचे तोपर्यंत. म्हणजे त्यामुळे त्यांनी वाजपेयींना 161 लोक असताना बोलवलं, पण ते सरकार फक्त 13 दिवस टिकलं, पडलं ते सरकार, कारण बहुमत नव्हतं त्यांना.